मग तुला तर एवढंच खेळते काय येते तुम्ही मस्त बसता येईल 4 फूट कबीर पप्पाने आवाज दिला 3 फूट करा एलईडी हो गई बघा व्ह्यूची जागा हे दोघं जण तयार झालेत आता स्विमिंग पूल मध्ये डुबकी मारायला. पूल मध्ये जाऊन बसले. रियूचं खूप हट्ट चालू होतं. ती फर्स्ट टाइमच तिने स्विमिंग पूल बघितलं आहे. सकाळी 6:30 वाजेपासून चाललंय तिचं जायचं. रात्री पण म्हणत होती जायचं, पण रात्री फक्त त्यांनी बघून आणलं कारण अंधार होता तिकडं. पूलमध्ये जाण्याचं टायमिंग बंद केलं. आता बसले ते तिला घेऊन. कॅरम खेळत होते एवढ्या वेळापासून, आता घेऊन गेले. आणि माझा बाबू झोपलेला आहे अजून. इथे ताई आहे 7 नंबरला. तिथे मी मस्त आहेत सगळे. रियाची एक्साइटमेंट बघा. हे बघा इथून पायऱ्या दिलेल्या हे तर का ए खाली पुरती का हाईट पुरती? हाईट पुरती? यल धर धर यल धरून चाल ना. यल धर नाही असं अरे मी धरले नाही ना तुला. पाय मार हा मार पाय हॅलो नोबिता कसे पाय हलवतो. तुला ते येते ना रिया स्विमिंग? नाही रे मी आहे ना तिच्यात हवाच नाहीये ना. धरून ठेव. नाही डुबत ते फुगलेलं नाही ना व्यवस्थित म्हणून. उतरा खाली उतर ना. घे काय तापा ते कॅच. चल ना उतर ना. खेळवा पाणी घेऊन लागलं तुला काय चल आंबडे तुला मध्ये बसू का? मी असल्यावर काय ऐक लागेल तुला. सोड पाय सोड. अरे इकडं खाली ठेव पाय खाली जमिनीवर ठेव. टेकलं का? पोराच्या तोंडात पाणी गेलं. पोरग थंड झालं बरं का. काय हा चाल आता धरून चाल. सोड हे. खूप छान एन्जॉय केला. कबीर पाण्यामध्ये डुबला होता. त्याने स्विमिंगचा क्लास केलेला आहे पण तो विसरला होता आणि त्याने डायरेक्ट उडी मारली पण लगेच त्याला पकडून घेतलं. आता आवरलंय. खूप वेळचं आम्ही सकाळी 7 वाजेपासून पाण्यामध्ये होतो. आता आवरलंय. सगळे आले नाश्ता करायला. आता आम्ही पण नाश्ता करतो. तुमच्या बरोबर जेवेल ना मग तो. अरे हे काकू फोन करतो. मस्त नाश्ता केला. उपमा, पोहे, अंडा भुर्जी, थोडासा गेम वगैरे खेळलो आणि लगेच आम्हाला पॅकिंग करून पुढे निघायचं होतं. तर कपडे खूप ओले होते म्हणून थोडा वेळ बसलो आम्ही इथे. नंतर पॅकिंग केली सगळी. मस्त फोटोशूटसुद्धा केला. बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे. तर खूप जास्त एन्जॉय केलं इथे आणि खरंच खूप सुंदर फार्म हाऊस आहे हे. तर तुम्हीही कोणी अलिबागला आलं तर राणे रिसॉर्टला या. वर्षातून 6 महिन्यातून असे एखादी ट्रिप काढली पाहिजे. फॅमिलीसोबत एन्जॉय करायचा. तेवढंच माइंडसुद्धा फ्रेश होतं आणि रिफ्रेश होऊन पुन्हा आपल्या संसाराचा गाडा ओढायला पुन्हा आपल्या घरी जायचं. तर खरंच अशी ट्रिप केली पाहिजे. खूप एनर्जी येते आणि सगळं स्ट्रेससुद्धा विसरून जातं माणूस. तर बघा पूल वगैरे किती छान आहे.
मुलांनीही खूप जास्त एन्जॉय केला आणि त्यांच्यासोबत आम्हीही केला, सगळी मजा मस्ती केली. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आता इथून परतीचा प्रवास घरी जायचा होता. ह्या 4-5 दिवसामध्ये खूप जास्त एन्जॉय केली, धमाल केली, मजा मस्ती केली. चलो रुमाल ठेव, चला चलो निकले हम. बापरे नक्षू उठा. अरे बापरे, पडलं बाबू, लागला. खूप मजा केली. आता निघालो आम्ही. चलो इथे जेवण. घरी निघायच्या प्रवासामध्ये आधी अलिबागला भेट दिली, तर बीच बघायचं राहून गेलो होतं. तिथे राईड केली, कारण राईड एकही केलेली नाही आहे आम्ही, तर म्हणून बाईक राईड केली बीचवरती. तर ही राईड करायला सुद्धा खूप जास्त मजा आली. बीचवरती गाडी चालवणं हे एक्सपिरियन्स छान होता हा. कसे वाटले आपले ट्रिप ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का? सहसा जास्त कुठे जात नाही आम्ही, इतक्या दूर तर जातच नाही लेकरांमुळे, पण पहिल्यांदा आम्ही गेलो होतो. तर कसं वाटले व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू. आणि तुम्ही ब्लॉग एन्जॉय केले का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं. आणि हो, अलिबाग बीचवर ना किल्ले आहेत, पाण्यामध्येच आहे ते. तर 4-5 वाजेला म्हणे संध्याकाळच्या वेळेला पाणी समुद्राचं मागे सरकतं, तर तेव्हा त्या किल्ल्यावर पायी किंवा घोड्यावर उंटावर बसून ना जाता येतं त्या किल्ल्यावर. तर आम्हालाही थांबायचं होतं इतके वेळ, पण लेकरं सगळे गाडीमध्ये झोपले होते. म्हटलं तेवढाच आपला रस्ता कटून जाईल ते थांबण्यापेक्षा, म्हणून आम्ही थांबलो नाही, पुढच्या प्रवासाला निघालो. इथे बघा माझ्या बॅक साईडला तुम्हाला किल्ले दिसले असेल पाण्यामध्ये, तर तिथेच नेतात हे लोक जे राईड करणारे असतात त्या किल्ल्यावर नेतात आणि तिथनं किल्ला फिरवून वापस आणूनही सोडतात. तर तुम्ही कोणी आलं तर नक्की तिथपर्यंत जा. आमचं जाणं राहून गेलं ते सुद्धा. अमायरा उठली होती, तर दादा आणि ताई तिच्याकडे गेले पटकन. ती रडत होती कारमध्ये. नक्ष आणि ती 2 जण झोपलेले होते आणि रिया कबीर आमच्यासोबत बीचवर माती खेळायला आले होते. तर आम्ही फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर बर्फाचा गोळा खाल्ला. रियाला खूप तहान लागली होती आणि बर्फाचा गोळा दिसला तर ती कसं चान्स सोडणार, तर तिने बर्फाचा गोळा खाल्ला. त्यानंतर आम्ही चायनीज भेळसुद्धा खाल्ली, कारण मुंबईची चायनीज भेळ मी खूप जास्त मिस करते आहे. 1-1.5 वर्ष झालं आहे खाल्लं नाही आहे. अर्धा 1 तास प्रवास करून आम्ही थांबलो जेवणासाठी. ब्रेक घेतला तर 2:30-3 वाजले होते आणि जेवणासाठी मस्त अशी हॉटेल भेटली होती आम्हाला, कोकणी आणि कोकण स्पेशल सगळ्या डिशेस होतं तिथं, म्हणजे फिश वगैरे सगळं होतं. तर स्टार्टरमध्ये आम्ही लेकरांसाठी नूडल्स मागवले होते चिकनचे आणि आमच्यासाठी प्रॉन्स आणि सुरमई मागवली होती. तर खूप लाजवाब टेस्टी होती, आम्हाला खूप जास्त आवडली. आणि आहोंसाठी आणि ड्रायव्हर दादांसाठी व्हेज थाळी मागवली होती. नंतर 2 प्रकारचे फिशची करी मागवली होती आणि तांदळाची भाकर, जी की मालवणी स्पेशल आहे कोकणीची. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.